पंढरपूरच्या पांडुरंगाल रुक्मिणा माताल अनुसयाल गरुडा खंबाल चोक्या मिळाल सावता माळ्याल। वारीमध्ये भक्त येतो विठ्ठल भेटीसाठी, घरची कामे टाळणारा आळशी पण येतो, तर सगळी कामं बाजूला ठेवून घरातला कारभारी पण येतो। वादक येतो, गायक येतो, टाळकर येतो, वासुदेव पण येतो, लहान येतो, थोर येतो, तर कुणी वारकऱ्यांना जीव घालायला येतो, कुणी व्यावसायिक म्हणून येतो। असेच एक 70च्या आसपास असणारे बाबा एकटेच वारीला आले होते। बाबा, 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 तुम्ही मला काही बोलल्या का? तुम्ही कुठून आलात? मी नांदेडहून आलो एकटाच। एकटाच आलाय? काय झालं रडायला? समधी आपली कर्माची फळं आहेत, काय बोलावं आणि काय सांगावं कोणाला? जे आहे ते बरं आहे बघा। असं काय झालं पण? एवढं रडताय का? कोरोनामध्ये बायको वारली, घरात एकटाच पडलो बघा मी। मुलं बाळ नाही का? आहेत की, 2 पोरं आहेत, पण असून नसल्यासारखे आहेत। का बरं? समधी माझ्या कर्माची फळ आहेत बघा। म्या गेल्यावर पोरांना त्रास नको, भावाभावात भांडण नको म्हणून शेना म्या समधी जमीन दोघांच्या नावावर करून दिली। पर पोरांनी लई पांग फेडलंय माझं, लई पांग फेडलं। नको रडू नका, नका रडू, नका रडू। समज माझ्या नशिबाचं आहे, समज माझ्या नशिबाचं। पोरांनी आता तुम्ही वारीला आलाय ना,
हरिनामाचं जप करा आणि संसारातलं सगळं विसरून जा. आनंदी राहा वारीमध्ये. वाटण्या झाल्यावर पोरांनी आपापली घर बांधली, आपला व्यवसाय सुरू केला, धंदा सुरू केला. पर माझ्याकडे लक्ष द्यायला कोणी तयार नाही. त्यांच्या घरामध्ये मला जागा नाही. लई लई विपरीत निघाली पोरा. आता तोंड पावसा वाटत नाही मला. त्याचं शांत मला व्हा. घरी जावंसं वाटत नाही. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. या वारीतच मरण आला तर नाही बेस होईल माझं. नाही नाही नाही, असं नका विचार करू. बेस होईल माझं. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. हरिनामाचा जप करा, बघा तुम्हाला बरं वाटेल. शांत व्हा, शांत व्हा. तुम्ही कुठून आल्या? मी हडपसरवरनं आली आहे. मी आपण एकटीच आली आहे. शांत. तुम्हाला राहायला कुठं काही जागा आहे का? नाही, मंदिर बघायचं आणि इसावा घ्यायचा. मी पण एकटाच आलोय. मला पण कुठं आसरा नाही. चला एखाद्या मंदिरामध्ये आसरा पाहू आणि रात्र घालू. बघा. चालेल, चला. चला. सांभाळा स्वतःला. वारीत खाण्यापिण्याला कमी नाही पडत, पण दिंडी सोबत नसलं म्हणजे राहण्याची थोडी आबाळच होती. अहो, नुसतं आलोय राग वैतागाने. पांडुरंगावर भरोसा ठेवा, होईल समजा नीटनेटकं. मी आहे की सोबतीला. आपलीही ह्या मंदिरात होईल आजच्या मुक्कामाची सोय. घेऊ की इथंच विश्रांती. हा ना, मला थोडं गार वाटतंय, पण बरं वाटेल विश्रांती घेतली म्हणजे. उद्या लवकर उठायचंय. माऊलीचं निरास्नान आहे आणि पुढं लोणंदला इसावा बी आहे. बाबा तुम्ही आडवे व्हा. तुम्ही झोपा. हो बाबा, म्हातारी तर झोपली होती. कुठं गेली? नाही माहित तुम्हाला? अरे देवा, मला उठाय उशीर झाला आणि ही म्हातारी कुठं गेली असेल बरं? म्हातारीला कुठं शोधावं आणि कसं शोधावं? आजीची सोबत झाली होती, पण ती पण तुटली.
बाबा, आमच्या म्हातारीला पाहिलं का? नाही पाहिलं. त्यांची म्हातारी? आमच्या म्हातारीला पाहिलं का? नाही नाही नाही, आम्ही नाही बघितलं. नाही नाही नाही, आम्ही नाही बघितलं. हो, आमच्या म्हातारीला पाहिलं का नाही. तुम्ही? नाही. दादा, तुम्ही पाहिलं का आमच्या म्हातारीला? नाही पाहिलं. कुठं गेली असेल बरं? बाबा, कसं आहात? बरं आहे म्या. पर तुम्ही कुठे गेल्या होत्या? अहो, काल दिंडीत किती शोधलं मी तुम्हाला, पर दिवसभर कुठं दिसलेच नाही मला. अहो, म्या ना ॲम्ब्युलन्स मध्ये गेले होते डॉक्टरला दाखवायला. रातच्याला लय थंडी वाजली ना, म्हणून गेली. आणि कणकण पण वाटली, म्हणून डॉक्टरकडे गेली. गोळ्या घेतल्या आणि दुसऱ्या दिंडीच्या बरोबर टेम्पो बरोबर आले म्या पुढं. आता कशी आहे तुमची तब्येत? आता एकदम बरी आहे बघा. आता काही लागलं सवरलं तर मला सांगा, मी आहे की. आता एकटं राहायची सवय झाली आहे. का बरं? घरामध्ये कोणी नाही काय? हाय की. नवरा गेला आणि सगळं गेलं. सून हाय, परत सुनेच्या पायी पोरगा पण दुरावला. सून कटकट करती बघा, मुलगा लक्ष देत नाही. सवय झाली आ. नका काळजी करू तुम्ही, मी आहे तुमच्या सोबतीला पंढरपूर पर्यंत. धीर धरा. तुम्हीच परवा मला म्हटलं नव्हतं, हरिनाम जपा आणि वारीत आला तर संसाराची चिंता सोडा म्हणून. धीर धरा, नका रडू. चला. आपली बघा दोघांची सारखीच कहाणी आहे. चला चला आपण निघूया. चला. आपल्या दोघांना आपण सोबत नाही कुणाची. मग जाऊया पंढरपूर पर्यंत सोबत वारीला.
चांगलं झालं नीरस्नान. दर्शन पण एकदम झाक झालं. तुम्ही सांगितलेलं खरं आहे बघा. ह्या वारीमध्ये मी आपलं सगळं दुःख विसरून गेलो. कधी वारीत विलीन झालो हे माझं मला कळलंच नाही. हो घ्या ना. तुमच्या सोबत वारी आनंदात होतीये बघा. असं वाटतंय खूप वर्षापासून आपली ओळख आहे. मला पण आनंद वाटतो या तुमच्या सोबत. आपली भेट विठ्ठलानंच घडवली आहे. हो दादा, बोला माऊली. पुढचं मुक्काम कुठं आहे? वाखरीचं रिंगण आहे बाबा. चला चला. 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 केवढी गर्दी होती रिंगणाला. समधी वारकरी बेभाम झाली होती. माऊलीचा आशोपन काय जोरात धावला. खरं आहे तुमचं. आता पंढरपूर येणार आणि विठ्ठलाचं दर्शन होणार. समद वारकरी विठ्ठल भेटीसाठी आसुसलं आहे. उडीचा कार्यक्रम तर लय भारी झाला बघा. वाखरीचं रिंगण डोळ्याचं पारणं फिरणार आहे बघा. आता पुढचा इसावा पंढरपूरला. छान दिसता. बघा आपण नामदेव पायरीजवळ. लवकरच दर्शनाच्या रांगाला लागू म्हणजे इरवळीच दर्शन होणार. होय. चला मग बेगी बेगी. एक मागणं आहे तुझ्यापाशी. वारी जरी संपली तरी आमची ताटा तुटणं करूच बघ. अरे दादा, कुठून फिरवून आणतोस तू? हे असं गोल चक्कर मारून आणतो. पुरं फिरवशील? हां. किती पैका किती? एकाचे 50 रुपये घेतो. एकाचं 50 रुपये? चंद्रभागेचा समदा काठ वारकऱ्याने भरून गेलाय. होय ना. विठ्ठल नामात समद पंढरपूर दुमदुमून गेलंय. चंद्रभागेचं दर्शन घेऊन एकदम धन्य धन्य झाल्यासारखं वाटतं. मन अगदी पवित्र झालंय. सगळे विचार गेलेत. अक्षी, माझ्या मनातलं बोललात तुम्ही बघा. सगळा इसर पडला बघा. सगळ्या संसाराचा इसर पडला.
आपण पण फोटो काढूया का? काढूया ना. चला घडीवर बसूया चंद्रभागेच्या काठावर. मग तर आपल्याला जायचंच आहे ना. चला की, तेवढंच अजून थोडा वेळ सोबत राहता येईल. आता फक्त आठवणी राहत्या. बायको गेल्यापासून एकटं पडल्यावानी झालं होतं, पण तुमच्या सोबत एकदम बरं वाटलं. तुमच्यामुळं वारी आनंदात गेली बघा. 4 सुख दुःख बोलता आली. पर आता आपल्या वाटा वेगवेगळ्या होणार. पुन्हा तोच एकटेपणा येणार आणि तीच कटकट. जीवनातली समधी दुःख गळून गेल्यात. आताच कुठं सोबत झाली आणि जायची वेळ आली. अजून तुमच्या सोबत काही दिवस हवं होतं. वारी संपली. पांडुरंगाचं छान दर्शन झालं. जीव अजून या पंढरीतच घुटमळतय बघा. इथून जावंसच वाटत नाही. मला पण तसंच वाटतंय. मला पण या पंढरीतून जायची इच्छाच नाही हो. काय करायचं आता? आपण इथंच राहावं आणि असंच चालावं. एकदम खरं आहे. खरं आहे. खरं सांगतो तुम्हाला, इथून जावंसच वाटत नाही मला. एक सांगू तुम्हासनी, तुमच्यापासून एक गोष्ट लपवली आहे. ही वारी मी शेवटची करणार होते. घरी जायची बिलकुल इच्छा नव्हती हो. इथूनच मी कुठेतरी दूर निघून जाणार होते. पण असं नाही वाटत आता. आता असं वाटतंय दरवर्षी तुमच्या बरोबर ही वारी सतत करत राहावी. मी आपण एक गोष्ट तुमच्यापासून लपवली होती. ही शेवटचीच वारी करणार होतो मी आणि माझं आयुष्य संपवणार होतो. मला जगण्यामध्ये रसच राहिला नव्हता. पर आता मला जगण्याची इच्छा आहे. पुन्हा पुन्हा तुमच्या सोबत वारी करायची आहे. दोघंही एकमेकांकडे पाहत राहिले. काही क्षण दोघांचाही संवाद झाला नाही. दोघांनी एकमेकांच्या भावना ओळखल्या होत्या. चंद्रभागेच्या त्या काठावर जणू काही विठ्ठल रखुमाईच एकमेकांना भेटले होते. मंडळी, हे आजी आजोबा पुन्हा पुढल्या वारीत एकत्र भेटतील का, की एकमेकांसोबतच राहतील माहित नाही. पण एवढं मात्र खरं आहे की कोणताच वारकरी कधी आत्महत्या करत नाही. वारीमधली सकारात्मक ऊर्जा घेऊन जाणारा हा वारकरी वर्षभर पुढल्या वारीची वाट पाहत असतो.